नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे 10 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता कान्हाने सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी तिच्याच कंपनीमध्ये नोकरी मिळवली आहे. त्याचबरोबर आता सखीने कान्हाला तिचा नवरा म्हणून स्वीकारलंय आणि दुसरीकडे आता गौतमने मनस्विनी विलाबद्दल कान्हाला विचारलंय. तर बघूया मित्रांनो, खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. आणि मित्रांनो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो ही मनस्विनी कान्हाला म्हणत असते, तू मूर्ख आहेस का? जर तिने या डिवोर्स पेपरवर सह्या केल्या असत्या तर आपल्याला किती महागात पडलं असतं ते. तर आता कान्हा मनस्विनीला म्हणतो, अहो सरकार, तुम्हाला वाटतंय की ही तुमची हार आहे, पण नाही, हा तुमचा मोठा विजय ठरणार आहे. तुम्हाला आठवतं का त्या दिवशी मी तुम्हाला मंदिरात म्हणालो होतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे. तर आता हे मनस्विनीला लगेच आठवतं. पुढे आता कान्हा म्हणतो, तुम्ही सतत मला हिनवून विचारत होतात ना, 1 महिना झालास तू काय केलंस. तर मला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आता तुमच्या समोर सखी मॅडमने दिलंय. तर आता मला सांगा, ही गोष्ट तुमच्या फायद्याची नाही आहे का? म्हणजे सखीने जो डिवोर्स टाळलाय, तिने वेळ मागितलाय विचार करायसाठी, हे फायद्याचं नाही आहे का तुमच्या? तर आता ही मनस्विनी म्हणते कान्हाला, अच्छा माझ्या फायद्याचं? कसं काय फायदा आहे रे माझ्या यात? उलट यात मला तुझा जास्त फायदा वाटतोय. आता कान्हाला आश्चर्यच वाटतं. कान्हा विचारतो या मनस्विनीला, माझा फायदा? तर बघा मित्रांनो, आता ही मनस्विनी म्हणते कान्हाला, हो सांगते ना तुझा फायदा कसा ते. सखीला प्रेमात पाडायचं, तिला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि मग तिची सगळी प्रॉपर्टी हडपायची, बरोबर ना? तर आता कान्हा नाटकं करू लागतो. एकदम त्याची कानं अशी तो बंद करतो, हात ठेवतो त्याच्या कानावर आणि म्हणतो, बाप रे सरकार, तुमचा हा प्रॉब्लेम आहेच आहे. तुम्ही समोरच्यावर विश्वासच ठेवत नाही. तर आता ही मनस्विनी कान्हाला म्हणते, तुझ्यावर विश्वास? कान्हा म्हणतो, हो मग काय, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता सखी मॅडम किती शॉक झालाय तुम्ही बघितलंय ना. आणि आता याचाच फायदा घेऊन त्या सगळ्या कागदपत्रावर सही घेणं हे सोपं नाही का जाणार, तुम्हीच सांगा. तर आता हे ऐकून मनस्विनी कान्हाला म्हणते, ड्रामेबाज तर तू आहेसच, पण जास्त हुशारही आहेस. तर बघत राहा मित्रांनो काय होतं. आता कान्हा म्हणतो मनस्विनीला, थँक्यू सो मच, तुम्ही मला हुशार म्हटलं. खरं तर मी तुमच्याच टीम मध्ये आहे हो. हा, पण सध्या मी आता एका ट्रॅकवर आहे, माझं थोडं काम होतं. आणि हो, तुमच्या धाकाने इतके वर्ष जे काम नाही करून दाखवलं ना, ते काम माझं प्रेम करून दाखवेल. आता सरकार आश्चर्यानेच बघतंय कान्हाकडे. तर कान्हा म्हणतो, अरे खोटं प्रेम, हे खोटं प्रेम आहे, ते करून दाखवेल. म्हणजे मित्रांनो, इथे आता कान्हा मनस्विनीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करण्याची गोष्ट करतोय, सखीची सही घेऊन. पुढे आता कान्हा म्हणतो सरकारला, फक्त यासाठी तुम्हाला एक वाढीव किंमत मोजावी लागेल. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी तिच्या रूम मध्ये असते आणि ती अस्वस्थ असते. सखी स्वतःला म्हणते की मलाही माहित आहे की माझं मन मला काय सांगतंय, मला मनापासून हे लग्न टिकवायचंय, पण का कुणास ठाऊक माझं मन आता हे मान्य करायला तयारही नाहीये. शेवटी सखी स्वतःलाच म्हणते, जाऊ दे, आता विचार करायलाच नको. सखी आता स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते. तिच्या डोक्यात खूप गोंधळ चालला असतो. पुढे आता सखी आरशात स्वतःकडे बघते आणि तिला म्हणते, म्हणजे ऑफकोर्स स्वतःशी ती बोलते आणि ती स्वतःला म्हणते, तू वेळ मागून घेतलायस ना, मग हा मनातला सगळा गोंधळ, हा केओस थांबव आणि शांतपणे विचार कर. ऐक, तुझं मन तुला काय उत्तर देत आहे ते, आणि सखी तू तुझ्या मनाचा ऐक. तर मित्रांनो, समोर आता सखी कान्हाच्या खोलीत सुद्धा जाणार आहे, तेही अर्ध्या रात्री. तर बघूया काय होतं. इथे आता सखी स्वतःला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ती स्वतःला शांत करते. ती तिचं मंगळसूत्र तिच्या हाती घेते. तर इथे आता सरकार कान्हाला विचारते, हो मला वाटलंच होतं की या सगळ्याच्या बदल्यात तुला नक्कीच काहीतरी हवं असणार. पुढे आता ही मनस्विनी थेट कान्हाला विचारते, किती पैसे हवेत तुला? एनिवे, परचूला सांगून देईल मी, तो तुझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करेल. आता असं म्हणून सरकार तिथून निघत असते, पण कान्हा सरकारला मध्येच थांबवतो आणि म्हणतो, सरकार यावेळी मला पैसे नकोत. सरकार कसं आहे ना, माणसाला जगण्यासोबत मान सन्मान, एखादं पद, ह्या गोष्टी सुद्धा तितकेच महत्वाच्या असतात. आता तुम्हीच बघा ना सरकार, तुमच्या घरात एवढं मोठं नुकसान होत होतं तुमच्या कंपनीमध्ये, ते मी वाचवलं. त्यामुळे याच्या बदलेत आयुष्यभर मला पुरेल असा एखादा मोबदला मला हवाय. तर आता ही मनस्विनी कान्हाला म्हणते, हो मग तू स्पष्ट बोल आणि मुद्द्याचं बोल, तुला काय म्हणायचंय ते. तर कान्हा म्हणतो, हो मला हेच आवडतं, मुद्द्याचं बोल. तुम्ही आधी अगदी मुद्द्याचं जाताय, असं त्या कान्हा पुढे आणखी बडबड करणार असतो. तर ही मनस्विनी आता निघणार असते परत. कान्हा आता थांबवतो मनस्विनीला आणि म्हणतो, मी मुद्द्याच बोलतो, थांबा. आणि कान्हा आता थेट विचारतो मनस्विनीला, थोडा घाबरतच, कारण त्याला मनस्विनीला दाखवायचं असतं की तो तिच्यासमोर काहीच नाहीये, असाच आहे. त्यामुळे आता कान्हा थेट आता मनस्विनीला विचारतो घाबरत, मला तुमच्या कंपनीमध्ये एका महत्वाच्या पदावर नोकरी हवी आहे. तर हे ऐकून आता मनस्विनीला झटकाच बसतो. मनस्विनी कान्हाला म्हणते, व्हॉट? अरे तू 1000 रुपये जास्तीचे मागितले असते किंवा 1-2 लाख रुपये वाढवून मागितले असते तर हे मी समजू शकले असते, पण तुला डायरेक्ट जॉब पाहिजे,
तोही परमनंट. तर आता कान्हा असं बिचारासारखं तोंड बनवतो. तर मनस्विनी म्हणते, काय लायकी आहे रे तुझी माझ्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करण्याची? तुझी लायकी तरी आहे का? आणि हेही सांग मला की तुझा माझ्या कंपनीला कसा फायदा होणार आहे? तर आता कान्हा म्हणतो मनस्विनीला, ते तुम्ही आधी लायकीचं बोललात, तर माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला असं वाटतं की लायकी फक्त शैक्षणिक पात्रतेवर नसते सरकार, व्यवहार ज्ञान सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि हो, बोलण्यात मी किती पटाईत आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर ही सरकार एकदम सिरियसली बघते कान्हाकडे. तर कान्हा लगेच म्हणतो, हा पण तुमच्या पुढे नाही. पण ते असं म्हटलं जातं ना, बोलणाऱ्याची माती पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही, तसंच. आणि बघा मित्रांनो काय होतं पुढे. आता कान्हा म्हणतो, त्याच प्रकारे मी माझ्या या गोड वाणीनं तुमच्या सगळ्या स्टाफला. आणि मग कान्हा त्याचा जो हात असतो तो त्याचा आकार अजून लहान करतो, जे दोन्ही हात तो जवळ घेतो आणि म्हणतो, म्हणजे जेवढा काही उरलाय ना तुमचा स्टाफ, त्या स्टाफला मी बांधून ठेवेल, प्रेमाने, माझ्या विश्वासाने, आपुलकीने बांधून ठेवेल. आणि त्या निमित्तानं अशा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची मला संधी मिळेल आणि आयुष्यभरासाठी पोटा पाण्याचा माझा प्रश्नही सुटेल. आणि हो सरकार, हा तुमच्यासाठी सुद्धा तेवढाच फायद्याचा आहे. त्यामुळे प्लीज जरा विचार करा आणि मला नोकरी द्या. तर आता ही मनस्विनी विचार करत असते आणि त्यानंतर थोडा विचार करून झाल्यावर सरकार कान्हाला थेट म्हणते, ठीक आहे, दिली तुला नोकरी. आता सरकारला माहिती नाही की हे तिला उद्ध्वस्त करण्याची कान्हाची पहिली स्टेप आहे. तर हे ऐकून आता कान्हा सरकार समोर नाटकं करू लागतो आणि म्हणतो, थँक्यू सरकार, थँक्यू सो मच. हात जोडतो तो आता मनस्विनी समोर आणि म्हणतो, उपकार सरकार, तुमचे उपकार. आणि सरकार म्हणजे ही मनस्विनी जाता जाता आता कान्हाकडे बघते आणि म्हणते, नौटंकी, आणि तिथून निघून जाते. तर मनस्विनी निघून गेल्यावर आता तिथे कान्हा एकटाच असतो आणि कान्हा म्हणतो, जेव्हा सगळं काही आपल्या मनासारखं होतं तेव्हा पुढची खेळी खेळायला आणखीच मजा येते. सरकार, तुम्ही स्वतः आमंत्रण दिलंय तुमच्या आयुष्यात एका वादळाला. नाऊ ऑल द बेस्ट. तर तितक्यात मित्रांनो काय होतं, कान्हाला आता रडण्याचा आवाज येतो. तर कान्हा आता तो आवाज घेतो आणि लगेच जाऊन बघतो, तर तिथे कुल्फी असते. कुल्फी रडत असते. तर आता कान्हा विचारतो, कुल्फी बाळा काय झालंय? अगं का रडतेस तू? तर आता कुल्फी म्हणते कान्हाला, कान्हा जिजू बाबांना काहीतरी झालंय, तू चल ना माझ्या बेडरूम मध्ये बाबाला बघायला प्लीज. तर आता कान्हा सुद्धा लगेच जातो कुल्फी बरोबर गौतमला बघण्यासाठी. तर गौतमच्या हाताला बँडेज वगैरे लागलं असतं, त्याचा हात खूप दुखत असतो. तर आता गौतमची अवस्था बघून कान्हा लगेच गौतम जवळ बसतो आणि विचारतो, कान्हा सॉरी काका, हे सगळं काय झालंय? तर आता गौतम आधी गप्पच असतो. त्यामुळे आता कुल्फी म्हणते, बाबा तू कान्हा जिजूला तरी सांग ना तुला काय झालंय ते. तर मित्रांनो आता गौतमला एकदम भरून येतं कान्हाला बघून आणि गौतम कान्हाला मिठी मारतो. तर कान्हाला सुद्धा याचं नवलच वाटतं. त्यानंतर आता गौतमला पूर्ण भरून आलं असतं, पण त्याला एकदम लक्षात येतं की कान्हा सरकारचाच माणूस आहे. म्हणून आता गौतम मागे सरकतो आणि तो कुल्फीला विचारतो की तू कान्हा दादाला का बोलावलंयस? आणि त्यानंतर आता गौतम म्हणतो कान्हाला, कान्हा तू जा तुझ्या खोलीत, जा तू तुझ्या कामाला जा. तर आता कान्हा म्हणतो, म्हणजे काय, मी काय असं न बोलावता येऊ नाही शकत तुमच्या खोलीत? काय ग कुल्फी, तुझ्या बाबांशी बोलायला मी येऊ नाही शकत का? मला बाबांशी गप्पा मारायच्या आहेत, आमच्या सगळ्या चाळीतल्या गमती जमती सांगायच्या आहेत त्यांना. पुढे आता कान्हा कुल्फीला म्हणतो, तू एक काम कर, तू बाहेर जा आणि खेळ, आम्ही गप्पा मारतो. तर आता कुल्फी तिथून निघून जाते ओके म्हणून. आणि त्यानंतर आता गौतमला कान्हा विचारतो, आता बोला काय झालंय नेमकं? तर आधी तर गौतम म्हणतो, कान्हा मला काहीच झालं नाहीये, मी ठीक आहे, तू नको काळजी करूस. तर आता कान्हा विचारतो, अरे मला सांगा तरी काय झालंय? तर गौतम म्हणतो, नको, तसाही तू सरकारचा माणूस आहे, तर तुझ्या समोर माझ्या शब्दांना काहीच किंमत नाही, त्यामुळे तू उगीच खोटी माणुसकी दाखवण्याची प्रयत्न करू नकोस. तर आता कान्हा म्हणतो, काका तुम्हाला सुद्धा माहितीये की मी खोटी माणुसकी नाही दाखवत, त्यामुळे मला सांगा हे सगळं काय झालंय? पुढे आता कान्हा गौतमला म्हणतो की हे बघा, मनाला लागलं तेव्हाचं रडणं आणि शरीराला लागणं तेव्हाचं रडणं यातला मला फरक कळतो. त्यामुळे काका मला खरं खरं सांगा की काय झालंय? मध्यंतरी तुम्हाला अशीच दुखापत झाली होती, तेव्हाही तुमची हीच अवस्था होती, आठवतंय ना? तर आता गौतमला लगेच आठवतं की जेव्हा त्याला तेजस्विनीचा पत्ता लागला होता सखीच्या खऱ्या आईचा, तेव्हा सुद्धा त्याची हालत हीच झाली होती, मनस्विनीच्या गुंडाने तिला मारलं होतं. तर आता कान्हाला शंका येते आणि कान्हा थेट विचारतो गौतमला की कोणी आहे का याच्या मागे जो घडून आणतोय हे सगळं? तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज मला सांगा, माझ्या परीनं सगळं मी प्रयत्न करेल. आणि हो काका, हे मी सरकारचा माणूस म्हणून नाही बोलत आहे, तर तुमचा जावई म्हणून, तुमच्या पुतणीचा नवरा म्हणून मी हे सगळं बोलतोय. प्लीज काका, काही असेल तर मला बिनधास्तपणे सांगा. आता इकडे गौतमला सांगायची तर खूप इच्छा असते, पण त्याला आठवतं की कुल्फीच्या नावाने सरकारने त्याला धमकावलं असतं. तर गौतम टॉपिक चेंज करतो, कान्हाच्या शर्टकडे तो बघतो आणि कान्हाला म्हणतो, तुझं बटन तुटलंय का कान्हा? नाही म्हणजे तिथे पिन लावली आहे ना म्हणून विचारलंय. तर आता कान्हा म्हणतो, अच्छा ते, मी आणि सखी मॅडम एका ठिकाणी गेलो होतो आणि एका माणसाचा धक्का लागला आणि ते बटन तुटलं, मग सखी मॅडमने स्पिन घेतली आणि लावली. तर आता गौतम नीट ऐकू लागतो आणि विचारतो कान्हाला, मग पुढे काय झालं? तर आता कान्हा म्हणतो, पुढे तर काही झालंच नाही. तर गौतम विचारतो, म्हणजे काम सखीचं होतं की तुझं होतं? तर आता कान्हा सांगतो,
बघा, एक गोडाऊन सारखं ठिकाण होतं, तिथे आम्ही गेलो होतो. सखे मॅडमला एका गोष्टीबद्दल जरा संशय होता, म्हणून आम्ही गेलो तिथे खात्री करून घ्यायला. पण आम्ही दोघं ज्यासाठी तिथे गेलो तसं काही तिथे नव्हतंच, म्हणून मग परत आम्ही माघारी फिरलो. तर आता गौतमच्या लक्षात येतं. कानापुढे गौतमला म्हणतो, असो तुम्ही हे सगळं सोडा, तुम्ही काळजी घ्या आणि जर तुम्हाला काही वाटलं तर प्लीज मला हक्काने सांगा. त्यानंतर कान्हा त्याच्या खोलीत जायला निघून जातो आणि गौतम मनात म्हणतो की कान्हा आणि सखीला तिथे काहीच सापडलं नाही, याचा अर्थ सरकारने तेजस्विनी वहिनीला हलवणं असणार आहे. पण कुठे लपवलं असेल सरकारने तेजस्विनी वहिनीला, याचा विचार आता गौतमला पडतो. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. आपल्याला दाखवलं जातं की मनस्विनीच्या गुंडांनी एका दुसऱ्याच कुठल्या तरी गोडाऊन मध्ये तेजस्विनीला आणलंय. म्हणजे तेजस्विनीच्या डोळ्याला पट्टी वगैरे लावून तिला तिथे आणलं गेलं असतं. ते पट्टी सोडल्यावर त्यातला एक गुंड म्हणतो, सरकारच्या तावडीतून सोडून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. इथे अवतीभोवती फक्त जंगल आणि जंगलच आहे आणि एखाद्या जंगलातल्या प्राण्याला तुझ्यासारखी सुंदर मेजवानी मिळाली ना तर त्यांना किती मजा येईल ना, असं म्हणत आता हे दोघेही गुंड हसू लागतात आणि म्हणतात त्या प्राण्यांची तर चांदीच चांदी. तर दुसरा गुंड आता तेजस्विनीला ब्लँकेट देतो तिचं आणि म्हणतो, हे घे तुझं ब्लँकेट आणि झोपून जा. आणि हो, इथे आवाज करू नकोस, कारण या जंगलातले जनावर आहे ना ते आवाजाच्या दिशेने येतात, त्यामुळे तुझं तोंड बंद ठेवायचं. इथे तुला डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाहीये, असं म्हणत हे दोघेही गुंड आता तेजस्विनीच्या अवस्थेवर हसतात आणि तिथून निघून जातात. तर मित्रांनो, त्या ब्लँकेटवर सेम गाय आणि वासरूचं स्टिचिंग असतं. तर त्या ब्लँकेटकडे बघत आता तेजस्विनी रडायला लागते, इमोशनल होते आणि म्हणते, सखी किती हट्टाने तुम्हाला हे ब्लँकेट घ्यायला लावलं होतंस आणि मला म्हणाली होतीस की आई ह्या चित्राची गाय तू आहेस आणि ते वासरू मी आहे. पण आता हे गाय आणि वासरू एकमेकांपासून खूप लांब आहे ग. आता मला हे सगळं नाही सहन होत आणि मला तुझी खूप आठवण येते. तू सरकारच्या तावडीत कशी राहत असशील ग? 2 क्षणही सुखाची ती तुला जगू देत नसेल. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी तिच्या खोलीमध्ये झोपली असते आणि तिला स्वप्नातही कान्हाच दिसत असतो. सगळे चाडीतले क्षण आता सखीला तिच्या स्वप्नात दिसत असतात आणि त्यामुळे आता सखी दचकून उठते. मित्रांनो, सखी आता कान्हाच्या खोलीत सुद्धा जाणार आहे. तिथे ऑलमोस्ट आता अर्धी रात्र झाली असते आणि सखी दचकून उठते स्वप्नांमुळे आणि म्हणते, हे सगळं मला का दिसतंय? सखी स्माइल करत असते आता आणि सखी म्हणते, हल्ली मी कुठलाही विचार करू पण सगळ्या वाटा मला कान्हाकडेच नेऊन सोडतायत आणि सगळीकडे मला कान्हाच का दिसतो? पुढे आता सखी स्वतःला म्हणते, माझ्या लाईफ मध्ये इतक्या गोष्टी आहे तरीही मला प्रत्येक गोष्टीत कान्हाच दिसतो, म्हणजे मी त्याचा जास्त विचार करतेय का? पण आता स्वप्नांवर तर कुणाचाच कंट्रोल नसतो, मग मला स्वप्नातही कान्हा का दिसतोय? असे सगळे प्रश्न आता सखीला पडले असतात आणि असं ती स्वतःला म्हणते. त्यानंतर आता सखी पाणी प्यायला उठते आणि त्या ग्लासवरही सखी प्लस कान्हा = सना लिहिलं असतं. जो ग्लास आता कान्हाने सखीला दिला असतो, नाव कोरून त्याच्यासाठी आणलं असतं. तर सखी त्या ग्लासवरचं नाव वाचते आणि म्हणते, सखी प्लस कान्हा = सना. आता त्या स्वप्नातल्या कान्हाने तर माझी झोप उडवलीच आहे आणि इकडे मी जागी आहे, तिकडे तो निवांत त्यार ढूर झोपला असेल. पण आता दुसऱ्या क्षणी सखीला असं वाटतं आणि सखी स्वतःला म्हणते, जाऊन बघू का मी? आणि सखी आता ठरवते आणि जाऊन बघतेस ती कान्हाच्या खोलीत आणि बघा मित्रांनो, तिथे काय होणार आहे. सखी आता पायऱ्या वगैरे उतरते आणि इकडे तिकडे बघू लागते कोणी आहे की नाही ते. अशी खूप हिंमत ती आता स्वतः सोबत अशी गोळा करते आणि चुकून ती कानाचं दार नॉक करते. तिला आठवतं की अरे कान्हा तर झोपला असेल. त्यानंतर ते कानाचं जे दार असतं ते स्वतः लोटते आणि ओपन करते. ती बेडवर बघते तर तिथे कोणीच नसतं कानाच्या खोलीमध्ये. तर आता सखी स्वतःला म्हणते, अरे हा आता यावेळी कुठे गेला असेल? त्यानंतर आता सखीचं लक्ष खाली जमिनीवर जातं आणि कान्हा जमिनीवर झोपला असतो. कानाला आता गाढ झोप लागली असते. तर सखी आता कानाकडे बघते आणि हसते आणि म्हणते, हा वेडा आहे का थोडा? इथे इतका मोठा बेड आहे तर याला खाली झोपायचंय जमिनीवर? त्यानंतर आता सखी म्हणते, बहुतेक याची चाळीतली सवय गेली नसेल. सखी कानाकडे नीट बघते आणि सखी आता म्हणते, हा तर गाढ झोपलेला दिसतोय, उठवत नाही याला. तर मित्रांनो, कान्हाने सखीसाठी ती जागा सोडली असते बेडवरची. त्याला वाटत असतं की चाळीत जशी सखी वर बेडवर झोपत होती आणि तो खाली, त्यामुळे तो इथे सुद्धा खाली झोपत असतो. तर असं इथे आता काय होतं, सखीला वाटत असतं की कान्हाला डिस्टर्ब करू नये म्हणून ती त्या खोलीतून आता जाणार असते. पण सखीची जी पैजणं असतात ना ते कान्हाच्या ब्लँकेटमध्ये अडकतात. सखी आता ते सोडवण्याचा प्रयत्न करते आणि बघा मित्रांनो काय होतं, तिकडून आता कान्हा झोपेतच असतो आणि तो ब्लँकेट स्वतःच्या अंगावर ओढत असतो. तितक्यात सखी तो ब्लँकेट मधला अडकलेला धागा, तिच्या पैजणाचा धागा ते एकत्र जेव्हा तो अडकला असतो तिच्या पैजणांमध्ये, ते सोडवण्याचा ती प्रयत्न करते. त्या चक्करमध्ये कान्हाचं पूर्ण ब्लँकेट सखीकडनं ओढलं जातं. त्यामुळे आता कानाला जाग येते. तर ब्लँकेट ओढल्यामुळे आता सखीचं लक्ष जातं तर कानाने शॉर्ट्स घातले असतात, एकदम छोटा पॅन्ट घातला असतो आणि हे बघून आता सखी जोरात ओरडते आणि काना सुद्धा आता सखीला बघून जोरात ओरडतो आणि उशी घेतो पटकन त्याच्या जवळ आणि दोघांनाही अवघडल्यासारखं होतं. तिकडे इकडे सखी सुद्धा ओरडते, तिकडे काना सुद्धा. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी कानाला म्हणते की तू माझ्या बाबांचा शर्ट घाल. बाबांचा शर्ट नवरा घालू शकतो ना, असं तिच्या तोंडून निघून जातं आणि कान्हा आता सखीच्या जवळ येतो. सखीच्या तोंडातून माझा नवरा ऐकून कान्हाला खूप भारी वाटतं
आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत की कान्हा माला भेटायला गेला असतो आणि मा कान्हाची जवळची वस्तू फेकून टाकते. त्याचबरोबर ही सरकार सखीला धमकावते आणि म्हणते या घरात जिवंत राहायचं असेल तर सरकारची भीती आणि देवावरची श्रद्धा दोन्ही असायला पाहिजे. तर मित्रांनो, बघूया आता काय होणार आहे येणाऱ्या भागात. कान्हाने आता नोकरी सुद्धा मिळवली आहे, तर कान्हा या सरकारच्या कंपनीमध्ये आणखी काय काय करतो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. सगळी सुद्धा आता कान्हाच्या प्रेमात पडली आहे, त्यांचे क्यूट मुवमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.